आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्नच पडला असेल की हे सगळे वारकरी हे लोक काय करतात आणि कुठे जमा झालेले आहेत. तर हो सांगते मी, त्याआधी मी गेले होते माझ्या बहिणीच्या इथे. आता घट बसलेले आहेत आणि नवरात्रीमध्ये सगळ्याच देवींच्या पाया पडायचं असतं. सो म्हणून मी गेले होते माझ्या बहिणीच्या घरी, तिच्या घरी मस्त काळूबाईचं दर्शन घेण्यासाठी. आणि आई बघा ना किती छान बसलेल्या आहेत मोराच्या ह्याच्यावरती. तर छान असं मन प्रसन्न करून टाकणारं डेकोरेशन आणि मन प्रसन्न करून टाकणारी ती सकाळ होती आमची. आणि छान असं दर्शन वगैरे घेऊन घेतलं आणि मस्त दर्शन घेतलं आणि खूप प्रसन्न असं वाटलं. तिथून दर्शन आम्ही सगळ्यांनी घेतलं, ओटी वगैरे भरली आईची आणि तिथून त्यांनी मस्त आम्हाला हळदी कुंकू देऊ केलं बहिणीने. हळदी कुंकू आम्ही सगळ्यांनीच घेतलं. तुम्ही बघू शकता देवीचं रूप काय दिसतंय आणि प्रकट असल्यासारखंच वाटतंय. अक्षरशः आपल्याकडे बघते काय पाहिजे तुला असं काही तिच्या डोळ्यांचे हे आहेत. तर छान असा नमस्कार करून घेतला, हळदी कुंकू घेतला आणि त्यानंतर आम्हाला खूप उशीर झाला होता म्हणून आम्ही निघालो होतो. तिकडेच तुम्हाला सांगितलं की एका ठिकाणी वारकऱ्यांचा सोहळा आणि खूप छान असा वारकऱ्यांचा खेळ रंगाला पैठणीचा कार्यक्रम आमच्या दादांनी ठेवला होता. सो आम्ही तिकडे जायचं होतं आणि भरपूर मुळशी तालुक्यातील लोक होती. सर आम्हाला घाई झाली होती आणि तो कार्यक्रम अशा ठिकाणी होता की सनी वर्ल्ड, आपल्या पुण्यातील फेमस असं सनी वर्ल्ड आहे, रिसॉर्ट आहे, तर तिकडे होता आणि त्यामुळे तिकडे सगळे वारकरी जमा झाले होते. जायला तर उशीर आम्हाला झालाच होता. तर छान असे सगळे मुळशी तालुक्यातील वारकरी सगळे जमा झाले होते आणि सगळेजण मस्त एन्जॉय करत होते त्यांचे. आणि अगदी छान असे सगळेजण फुगडी, कोणाला कोणाची तिकिटे लागले, कोणाला लकी ड्रॉमध्ये नंबर लागला, सगळ्यांनी छान अशा फुगड्या वगैरे खेळल्या. मस्त असा कार्यक्रम एन्जॉय करून मस्त असे जेवण वगैरे करून आम्ही निघालो घरी. तर पुढचा कार्यक्रम तुम्ही एन्जॉय करा.